नमस्कार, चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा स्वागत आहे. माझे नाव आहे इंजिनियर राजीव सुहास तावडे आणि या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की आज जगात लग्न होत नाही आहेत आणि लग्न होण्याचं काही महत्त्व आहे आणि फ्युचरमध्ये कसं हे सगळं असणार आहे. तर वेळीच समाजाने सुधारणं हे गरजेचं आहे की जेणेकरून लग्न होतील आणि नेक्स्ट जनरेशन होत राहतील आणि ही सायकल जी आहे ती कंटिन्यू होत राहील. आय एम अ पर्सन हू प्रमोट्स ऑर सपोर्ट्स की मॅरेजेस व्हायला पाहिजे समाजामध्ये. I am going to turn 40 tomorrow. Tomorrow is my birthday, 1st January 2026. I'll be becoming 40 years old. Despite that, I am positive that I might get married. I'll continue my efforts up to 42 or maybe even beyond that. However, I've kept my age criteria only up to 31 or 31.5 for a bride, and that is for biological safety reasons of the next generation. I have made it clear on my 3 YouTube channels. I have put my profile online on द 3 चॅनल्स. एनिवेज, कमिंग बॅक टू द टॉपिक. जर लग्न होत नाहीत तर काय, लग्न होत नाही तर पुढची पिढी नसणार आणि पुढची पिढी नसणार तर आता जे आहेत 35-40 वर्षाचे म्हणजे इन्क्लुडिंग मी हे एकटे असणार आणि एकटे असताना ओल्ड एजमध्ये 65-70 किंवा त्याच्याही पलीकडे जेव्हा इमर्जन्सी लागणार तेव्हा हेल्प करायला कोणीच नसणार. ओल्ड एजमध्ये जेव्हा हॉस्पिटलायझेशन किंवा हार्ट रिलेटेड इश्यूज जसं की हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक किंवा हे जे काही मेडिकल टेस्ट्स असतात, तर हे जे काही असतं MRI स्कॅन करायला लागतो, MRI मशीनमध्ये जाऊन तिथपर्यंत पेशंटला घेऊन जायला लागतं. तर आपल्याला माहीतच आहे की जेव्हा कधी डॉक्टरकडे घेऊन जायला लागतं घरातल्या कुठल्या सिनियर सिटीजनला किंवा युजली सिनियर सिटीजनला, तर सोबत एक व्यक्ती रिपोर्ट्स धरून असते. भरपूर रिपोर्ट्स असतात, कधी ना कधी CT स्कॅन असतो, कधी एक्सरेज असतात, जुने रिपोर्ट्स असतात, जुन्या फायली असतात, वेगवेगळ्या असतात. कार्डियाक डॉक्टरचे असतं, हार्ट डॉक्टरचं असतं, बाकी काय असतं, CBC टेस्टचे रिपोर्ट्स असतात. तर हे सगळं कसं असतं की ते सगळं लागतं डॉक्टरांना वगैरे. आता ह्याच्यामध्ये हे कोण बोलले की नाही नाही आम्ही असं ऑनलाईन वापरतो, हे वापरतो, ते वापरतो, असं वगैरे कोणी बोलू शकेल. बट देर कॅन बी नो सबस्टिट्यूट फॉर द एक्सरे फिल्म. दे कॅन बी नो सबस्टिट्यूट फॉर द वॉट CT स्कॅन, MRI. तर हे सगळे रिपोर्ट असतात असे मोठे मोठे वगैरे, तर पेशंट स्वतः घेऊन चालू नसू शकत. सो द पीपल दोज हू आर प्रमोटिंग इन द वर्ल्ड की शादी मत करो, शादी ऐसा है वैसा है, बहुत दुख भरा है, ये है वो है. सो दे आर ॲक्च्युली पुटिंग दीज थॉट्स इन द माइंड्स ऑफ द पीपल की हे सगळं व्हायला पण तयार राहा, हे नाही बोलत आहेत कोण. तर हे आय नो देर इज अदर साईड ॲज वेल की इट इज नॉट ओनली गेटिंग मॅरिड. द पॉईंट इज दॅट लग्न होणे आणि त्यानंतर नेक्स्ट जनरेशन असणे आणि त्या नेक्स्ट जनरेशनला स्वतःच्या जवळ ठेवणे कुठेतरी. म्हणजे से सपोज मुलगी आहे तर सेम सिटीमध्ये आहे स्वतःची मुलगी, तर ती लग्नानंतर पण कधीतरी हेल्प लागली तर ती येऊ शकते काइंड ऑफ. किंवा म्हणजे से सपोज सायनमध्ये आहे मुलीचं पेरेंट्सचं घर आणि ती लग्नानंतर से सपोज ॲट द मोस्ट नवी मुंबईमध्ये आहे, तरी हे डिस्टन्स जे आहे ते ट्रॅव्हल केलं जातं. परंतु आपल्याला माहीतच आहे की अंडर द नेम ऑफ सक्सेस, अंडर द नेम ऑफ प्रोग्रेस, देर आर सो मेनी यंगर जनरेशन who go younger generation, I mean boys and girls, those who go abroad for education. आणि जेव्हा पेरेंट्स जेव्हा हार्ट अटॅक येतो किंवा काही आणखीन त्याच्यापेक्षाही सिव्हिअर, दे वेन दे आर नो मोर, नोबडी ऑफ देम आर इवन एबल टू कम टू द कंट्री. इट्स डिफिकल्ट टू कम विदिन 1 day फ्रॉम द US टू द होमलँड. सो हे होत आहे आणि मग ते तसंच होत चालतं. फर्स्ट पेरेंटच्या वेळी पण तसंच होतं, सेकंड पेरेंटच्या वेळी तसंच होतं. फार फार तर की ते म्हणजे असे फार फार तर कुठे दुबईमध्ये असतील किंवा युरोपमध्ये वगैरे असतील तर त्यातल्या त्यात वगैरे येऊ शकतात. ते पण कन्फर्म सांगता नाहीत. बट इफ दे आर व्हेरी फार अवे लाईक द USA or द कॅनडा, देन इट बिकम्स इम्पॉसिबल टू कम हिअर ऑन द नेक्स्ट डे. सो हे सगळं होतं. मोर ओव्हर इट्स नॉट जस्ट बिकमिंग अवेलेबल ऑन दॅट पर्टिक्युलर डे when the senior citizen of the family dies. It's all about it's also about those days when the senior citizens need help regarding doctor visits, regarding care at home. तर हे सगळं पाहण्यासाठी ना घरात व्यक्ती लागते. आधीच्या जमान्यात ते जसं म्हणायचे ना की घरात एक मुलगा असला पाहिजे, घरात एक मुलगा असला पाहिजे. सो पीपल डिस्पाईट हॅव्हिंग डॉटर्स, दे यूज टू ट्राय फॉर हॅव्हिंग अ सन. So that used to be actually
ते एक इम्पॉर्टन्सच होतं त्यावेळेचं. आता महागाई होत गेली, त्यानंतर मग लोकांचे विचार बदलले. सो व्हॉट यूज टू हॅपन लाईक मी आता क्लिअर सांगतो ना, मी आता इथे बेडवर बसलेलो आहे. इट्स अ डबल बेड, किंग साईज डबल बेड, अँड आय एम सिटिंग ओव्हर हिअर अँड आय एम 40 years old. टुमॉरो आय विल बी टर्निंग 40. ओल्ड एज नंतर मी हाव एम आय गोइंग टू ओपन इट? लाईक इट्स अ बॉक्स कम बेड, आतमध्ये त्याचे प्लँक्स आहेत, वर हेवी बेड आहे वगैरे. इट्स रिअली गोइंग टू बी डिफिकल्ट फॉर अ मॅन ॲट 70 years, say suppose when I am 70, to open it. Or even just imagine if I have a daughter and she gets married and she goes to a husband's home and she lives a family. Who is going to be here to do this hard work? This is hard work, right? Opening the plank, say suppose whenever एकदा वर्षातून असेल, 6 महिन्यातून असेल, देर आर अदर थिंग्स ॲज वेल. सिलिंग साफ करायचं आहे, कुठेतरी वर काय AC साफ करायचं आहे. प्रत्येक वेळा बाहेरची लोकं मागवता नाही आहेत घरात. ओके, तर हे सगळं महत्त्वाचं आहे. अनफॉर्च्युनेटली व्हॉट हॅज हॅपन्ड इज टुडेज प्रेझेंट जनरेशन, मला बेटर ग्रूम मिळेल, मला बेटर नवरा मिळेल, यासाठी हा नको, तो नको, हा नको, हा नाही, हा बेकार आहे, तो बेकार आहे, हा बेकार आहे, हे नाही, हे करता करता जे आहे ना, त्यानंतर मग असं होतं. बिकॉज आय ऑल्सो गॉन through all this, and when I was into the teaching profession that time, some did not want a groom working in the teaching profession, असंही असायचं. कोणाचं असायचं की नंतर मग when I was not doing a job, then I was doing like stock market trading and all. नाही नाही, मग हा नको, नाव दिस इज हाय रिस्क, हे पण नको, ते नको. पीपल आर व्हेरी चूझी. सम व सो चूझी दॅट मला तर रत्नागिरी चालणार आहे, रत्नागिरीमधली असलेली ब्राईड. नाही नाही, आम्ही रत्नागिरीमधले आहोत, आम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं गाव असलेलं नाही पाहिजे. वी आर लिव्हिंग इन सिटीज. इट डज नॉट मच मॅटर whether it is Ratnagiri or any taluka of Ratnagiri village, or if it is any taluka of Sindhudurga Jilla, right? Village is in any of the talukas ऑफ द रिस्पेक्टिव्ह जिल्हास. बट देन असे विचार असतात. आता ही कितीतरी ब्राईट प्रोफाईल्स आहेत, त्यांना दे आर नॉट एबल टू कम टू अ डिसिजन, आणि की काय करायचं आहे म्हणून. सी, लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर. होम इज अन इन्स्टिट्यूशन अँड इट रिक्वायर्स लॉट ऑफ हार्ड वर्क. माय मदर ऑल्सो लुक्ड आफ्टर द होम. शी इज हायली एज्युकेटेड वुमन, BSc from Ruparel College, chemistry and physics. Those were her subjects, and she was working for Bank of Baroda. I have spoken about her in my previous YouTube channels and in my previous YouTube videos. And there requires a person at home who will look after all these things. आणि आजच्या जगात आहे ना, every person, a man or a woman, they have to take care of the entire home, the entire system. However, if we talk about equality in today's world, however, the entire burden of providing shelter and food to the wife, it comes on the man, right? तर हे रोल काही हे झालेले नाही आहेत, काही म्हणजे चेंज झालेले नाही आहेत. आता एक रिसेंटली कोणी एक बिझनेसमॅन, अ व्हेरी गुड फेमस पर्सनॅलिटी फ्रॉम साऊथ इंडिया, ही ऑल्सो सेड दॅट गेट मॅरिड ॲट 20s अँड हॅव किड्स, अँड दॅट्स द राईट थिंग. आय सपोर्ट दॅट थॉट. कारण त्या तरच पॉप्युलेशन पुढे वाढत जाणार ना. दॅट अँड दॅट इज वॉट इवन आय हॅव बीन सेइंग, अँड देर आर सेव्हरल पीपल दोज हू सपोर्ट मॅरेजेस विल से. आय हॅव बीन ट्राईंग टू गेट मॅरिड फ्रॉम द एज ऑफ 26, अँड राईट नाव आय एम 40. टुमॉरो आय विल बी 40. डिस्पाईट टाईम आय एम पॉझिटिव्ह, ॲज आय सेड. कारण ओल्ड एजमध्ये करणार कोण आहे, मदतीला येणार कोण आहे, कोण येणार आहे रिपोर्ट्स पकडायला, कोण येणार आहे हॉस्पिटलायझेशनमध्ये घेऊन जायला, हॉस्पिटलायझेशन वगैरे करायला, डॉक्टरची तिकडे फॉर्म भरायला कोण येणार आहे. सी, दीज आर द थिंग्स, यु नो. आणि इट इज नॉट ओनली अबाउट हॉस्पिटलमध्ये फूड, quality food. If there is no quality food available in a particular restaurant, in a particular hospital, food बाहेरून घेऊन आणलं जातं त्या पेशंटसाठी. There is a complete support system. There is a system. There are people around. At least 2 to 3 people are required to live good life. At least forget about good life. At least that emergency phase. कसं होणार आहे? So many individuals. जापानमध्ये हे होत आहे. Many people are dying at home. They are alone. And there are departments of the government which are dedicated for all this. There are departments of the government जे बघतात की ह्या घरात इलेक्ट्रिसिटी बिल पे करायचं बंद झालं का, इथे दूधवाला वगैरे तिथे म्हणजे सप्लाईज म्हणजे बंद झाले आहेत का, असे वगैरे कितीतरी सेन्सर्स वगैरे असतात. बट ते सेन्सर्स आणि हे सगळे जे काही सिस्टम्स आहेत ना, दे कॅनॉट रिप्लेस अ ह्युमन बिईंग. दे कॅनॉट रिप्लेस अ ह्युमन बिईंग. सो ह्युमन बिईंग इज ह्युमन बिईंग. सो आज हे जे चालवलेलं आहे ना समाजात, की वी आर वर्किंग फॉर कॉर्पोरेट्स अँड वी वॉन्ट अ बेटर पॅकेजवाला. सो दिस इज नॉट गोइंग टू हॅपन. एव्हरी वन वॉन्ट्स टू बी समथिंग लाईक अ बिग बिलियनियर. जो जसं लग्न करतोय तसं. फर्स्ट ऑफ ऑल दिस आय मेड अ शॉर्ट ॲज वेल. हे जे काय हे आहे ना, काय ते कचरा कसला
प्री वेडिंग शूटचा कचरा, तो कचरा पहिला बंद करा समाजामध्ये. हे करणे हे गरजेचं आहे. ते त्यांना जे कोण आहेत ते त्यांची रोजीरोटी आहे म्हणून ते लोक करतायत ते कमवायला. परंतु ज्यांना लग्न करायचं आहे, सी आय एम अ पर्सन हू फॉलो सिम्प्लिसिटी. आय एम अ हायली एज्युकेटेड पर्सन. माझं मास्टर ऑफ इंजिनिअरिंग क्वालिफिकेशन आहे, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आहे, फर्स्ट क्लास आहे. मी स्ट्रॉंग विषय मी शिकवलेले आहेत इंजिनिअरिंगमध्ये. मुंबई युनिव्हर्सिटी ॲफिलिएटेड मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतो. आय वॉज अन एक्झामिनर ऑफ 2 गुड सब्जेक्ट्स, DTSP डिस्क्रीट टाईम सिग्नल प्रोसेसिंग, रेडिओ फ्रिक्वेन्सी सर्किट डिझायनिंग. आणि माझे जे विचार असतात ना ते समाजासाठी चांगले असतात, माझ्यासाठी चांगले असतात आणि जे समाजाला पुढे घेऊन जातील त्याबद्दल मी नेहमी समाजाला सांगत असतो. आणि जस्ट टू सेट अ गुड एक्झाम्पल, इवन इफ आय गेट मॅरिड, आय हॅव डिसाइडेड की आय वॉन्ट टू गेट मॅरिड ॲट होम. I want to get married at my home only. As simple as that. I don't want to give money to anybody else for some kind of decoration, some kind of this and that. Kind of this at home, marriage at home, and whatever food for the people those who come from a good topmost restaurant. That's it. Minimum people. That's it. Because I am interested in the concept of marriage and good living. Unfortunately, what has happened is people working at jobs, they see their friends, colleagues, आणि की कोणाचं लग्न होतं आहे तर मग हे असं करतं आहे तसं करतं आहे. सो इवन वी नीड टू डू शो ऑफ. दिस इज ऑल गार्बेज. देर आर सो मेनी केसेस इन विच husband and wife, man and woman have got married, and the husband turned out to be a murderer of his wife. तुम्ही केस पाहू शकता. साऊथ इंडियाची एक केस आहे इन विच बोथ वर डॉक्टर्स, आणि द वाईफ वॉज ऑल्सो डॉक्टर अँड द हजबंड वॉज ऑल्सो डॉक्टर. आणि कितीतरी लाखो काही कोटी रुपयांचं मुलीच्या वडिलांनी पेरेंट्सनी गिफ्ट म्हणून त्या मुलाला दिलेलं. आता गिफ्ट म्हणजे काय ते समजून घ्या. घरबीर दिलेलं, पैसे दिलेले, किती काय काय लग्नात याचा काय खर्च वगैरे. आणि नॉर्थ इंडिया काश्मीरमध्ये जाऊन वगैरे अगदी काय सो कॉल्ड प्री वेडिंग शूट हे ते वगैरे काय काय. आणि नंतर तो पण डॉक्टर होता. त्याने कितीतरी ओव्हरडोसेस करून वगैरे त्याच्या वाईफला मारलं. आणि त्यानंतर ती केस वगैरे बाहेर निघाली. कशी ती नव्हती निघत, पण कशी ती झाली, बाहेर आली केस. सो ऑल दीज थिंग्स आर हॅपनिंग. दिस इज ऑल लाईक अनवॉन्टेड unnecessary things. आणि another thing, tomorrow is my birthday and so I would say केक वगैरे हे सगळं हे दिस इज ऑल नॉनसेन्स. आय डिसलाईक केक. ओके, केक असा कापायचा काय, एवढी क्रीम खायची काय, इट्स ऑल व्हॉट इज इट, ट्रायग्लिसराईड, LDL लोकांचे पण वाढवा स्वतःचे. इट्स अ युजलेस थिंग. केक इज अ युजलेस थिंग. फार कोणाला खायचं आहे कितीतरी काही दिवसांनी वगैरे. पेस्ट्री खाणं आहे. पेस्ट्री इज ऑल्सो फॉर्म ऑफ अ केक. आणि म्हणजे त्याच्यामध्ये कसं होतं की शुगर कंट्रोल जो आहे किंवा तो जो चिकटपणा जो आहे तो ट्रायग्लिसराईड, LDL कोलेस्ट्रॉल वगैरे वाढवण्याचं जे काही त्याच्यात आहे प्रमाण, ते एका पर्टिक्युलर तेवढ्याच्या रेंजमध्येच राहून जातं एक तेवढीच पेस्ट्री खाल्ली असं. सो दीज आर माय थॉट्स. एनिवेज, कमिंग बॅक टू द टॉपिक. सो समाजात गरजेचं आहे की लग्न होणं. कारण ओल्ड एजमध्ये हॉस्पिटलमध्ये पेशंट असताना त्या पेशंटला किती काय करावं लागतं. डायपर बदलावं लागतं. तर ते कोण काय पेशंट काय स्वतः जो आहे आज लग्न नाही करणार. आज कितीतरी मुली आहेत ज्या लग्न करायला मागतच नाही आहेत. आय एम अनमॅरिड बिकॉज देर आर सो मेनी ब्राइड्स हू आर नॉट इवन रेडी टू गेट मॅरिड. दे हॅव जस्ट पुट देअर प्रोफाईल्स ऑनलाईन बट दे आर नॉट सिरियस ॲट ऑल अबाउट मॅरेज. अँड जर लग्न करायचं असेल ना तर लग्न करण्यासाठी, घर चालवण्यासाठी खूप काही काम करावं लागतं. हा व्हिडिओ बनवतो आहे ना रात्रीच्या आता, तर इथे रात्रीचा आता व्हिडिओ बनवायच्या आधी मी भरपूर काम केलेलं आहे घरात. कितीतरी काही ग्रॉसरीज आहेत ते धुवावे लागतात, त्या ठेवाव्या लागतात. घरात कुठेतरी काही ना काही किती मळ आहे, कुठे तो पुसायचा आहे, कुठे ना काही कुठले डिशेस आहेत ते इथून तिथे ठेवायचे आहेत, कुठला कचरा आहे तो पॅक करून कुठे ठेवायचा आहे उद्या घराच्या बाहेर देण्यासाठी वगैरे. सो दॅट इज दोज आर ऑल द थिंग्स रिगार्डिंग माय मॉम ॲज वेल. वॉट एव्हर मेडिसिन्स, वॉट एव्हर ते काय सगळं जे काही रिक्वायरमेंट असतं ते सगळं वगैरे करून, हे सगळं करून वगैरे बाकी दिवसभरातली जे काही कामं असतात, घराची काही कामं असतात, वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला लावलेले आहे तिथे, म्हणजे हे सगळं आहे. हे एक हजबंडला किंवा वाईफला हे दोघांना करायला लागतं. आणि एस्पेशली जर म्हणायचं जर झालं ना टू बी ट्रू, तर मॅन जो आहे ना त्याच्यावर ती सगळी जबाबदारी बाय द वे एक थोपलेली आहे ती. यू आर द वन हू इज गोइंग टू प्रोव्हाइड. हां, तू प्रोव्हाइड कर, काय पण कर. ती आणि ती फॅमिली जी असते, म्हणजे तो मुलगा आणि ती फॅमिली जी असते त्या फॅमिलीने बाहेरून येणाऱ्या मुलीला, लग्न होऊन जी येणारी मुलगी आहे तिला वेलकम करायचं आहे त्या घरात. आणि दे हॅव टू प्रोव्हाइड फूड, क्लोदिंग, शेल्टर, एव्हरीथिंग, सिक्युरिटी. ओके, तर दोज कम्स अंडर ड्युटीज. आणि
द वुमन हू कम्स इन टू द फॅमिली बाय मॅरेज शी ऑल्सो हॅज हर ड्युटीज. बट अनफॉर्च्युनेटली असं झालेलं आहे की नाही, मला जॉब आहे, मला बाहेर जायचं आहे, कारण मला मिळालेले आहेत ना असे प्रोफाईल्स की मला जॉब, मला माहीतच नाही काय करायचं आहे, हे मुलींनी सांगितलेलं आहे, मला माहीतच नाही, आय एम नॉट इंटरेस्टेड इन टू दॅट. घर वगैरे काय मला काय माहीत नाही. सो मेनी विमेन सेइंग दॅट नाही, चाइल्ड वगैरे काय नको. चाइल्ड नको तर लग्नच करायला करू. वाय शुड आय टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गेटिंग अ पर्सन इन टू माय लाईफ, शेअरिंग ऑल द रिसोर्सेस. आणि ओल्ड एजमध्ये फक्त काय तर शी विल अर्न मनी, शी विल गिव्ह ऑल द मनी विथ हर. आणि त्यानंतर काय तर मलाच उलटं सांगणार, बिकॉज आय डोंट डू अ जॉब, आय डोंट नीड टू डू अ जॉब. मला बायकोला मला पाठवायचं आहे. सो त्यामुळे मी एक बायपास रूट एक फाइंड आउट केला की आणि कोण ऐकत असेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करू शकता. एनी ब्राईड दोज आर इंटरेस्टेड. मला जॉब करणारी मुलीमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. ₹1 कमवणारी मुलगी मला गरज नाही आहे. आय कॅन लिव्ह अ गुड लाईफ, आय कॅन गिव्ह अ गुड लाईफ, आय कॅन लिव्ह अ गुड लाईफ, आय कॅन गिव्ह हर अ गुड लाईफ. एकदम प्रॉपर गुड न्यूट्रिशियस फूड जे काय आहे ते कसं काय बनवायचं तिने फक्त जबाबदारी घ्यावी. बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी 60-70%, 60-65% ॲटलीस्ट शी शूड टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी. ॲज अ मॅन आय हॅव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रोव्हाइडिंग शेल्टर, प्रोटेक्शन, जे काय आहे ते फॅमिली इज एबल टू प्रोव्हाइड. आणि एक फॅमिली जगणं, हॅव्हिंग अ गुड किड. सो आणि त्यामुळे मी एज बॅरियर बाजूला ठेवून दिला. 10वी पास, 9वी पास, काही असू दे, BCom असू दे, BA असू दे, डिस्पाईट आय एम मास्टर ऑफ इंजिनिअरिंग, काही असू दे. फॉर मी इट इज लाईक फ्रॉम PhD, डॉक्टर ऑर एनी क्वालिफिकेशन, इट इज फाईन. बट नोबडी इज रेडी टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटीज. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ऑफ लाईफ. बिकॉज विदाउट रिस्पॉन्सिबिलिटीज इट बिकम्स लाईक व्हॉट इज इट लाईक. बिकॉज इवन आय हॅव डिस्कस ऑल दीज थिंग्स विथ माय मॉम की जर असं केलं की इफ आय एम मॅरिंग अ गर्ल हू इज गोईंग टू अ जॉब, इवन हॅव्हिंग अ चाइल्ड, हे तर सगळं माझ्या अंगावर सगळी जबाबदारी टाकणं झालं ना. म्हणजे मीच सगळं घरातलं मीच लहान मुलाला बघ किंवा काय. अँड द पर्सन इज नॉट अवेलेबल. इवन इफ आय हॅव टू गो टू से सपोज अ टुरिस्ट प्लेस एनिवे, द पर्सन इज नॉट अवेलेबल. द पर्सन इज वर्किंग फॉर अ कॉर्पोरेट. आय वॉन्ट टू अचीव दिस पोझिशन, आय वॉन्ट टू अचीव दॅट पोझिशन, बिकॉज दॅट इज वॉट इज हॅपनिंग. एव्हरीवन इज जस्ट busy achieving positions in the corporate sector. However, let me make it very clear to you, all these things are just temporary, and none of the corporates, are giving guarantee of a good job for lifetime. And जे काय आहे ना ते पैसे वगैरे जे काय आहेत ना, एक पर्टिक्युलर अमाऊंटमध्ये पण चांगलं जगता येतं. अँड दॅट इज द रिझन मी जॉब न करणारी मुलगी किंवा कमी एज्युकेशन असलेली तिला पण मी रेडी आहे. कारण सी आय एम अ सिम्पल गाय. आय डू माय ओन हेअरकट. ओके, आय डू माय ओन हेअरकट सिन्स कोविड, February 2020. I do my own haircut. I am never going to go to a barber. Neither I want my wife to go to a barber. I mean, what barber नहीं क्या बोलते हैं उसको, सलून बोलते हैं ना, ब्यूटी सलून क्या कुछ तो. हाँ, तो उधर जाने का ज़रूरत नहीं है. I can trim the hair for my wife as well. So and who appreciates this concept, she should marry me. तसे बाकी पण आहेत किती कन्सेप्ट माझे, जसे की सिम्पल क्लोदिंग, सिम्पल सी. आता मी समोर आलेलो आहे, काही इस्त्री वगैरे केलेला शर्ट नाही आहे, आय डू नॉट माइंड बिकॉज हाय एज्युकेशन, हाय डिग्रीज दॅट आय हॅव. मास्टर ऑफ इंजिनिअरिंग, आय हॅव स्टडीड फ्रॉम अ कॉन्व्हेंट. सायलॅब लॅब मायग्रेशन प्रोजेक्ट्स आहेत माझ्या नावावर, जी गुगलवर गेल्यावरती ते नाव IIT बॉम्बे च्या टेक्निकल टीमने त्यांनी अप्रूव्ह केलेलं ते प्रोजेक्ट्स आहेत किती कोडिंगचे वगैरे. सो दॅट्स माय इंटेलेक्ट. आय डोंट नीड टू प्रूव्ह टू एनीवन अबाउट हाव आय लुक ऑर लाईक हाव आय स्पीक. आय डोंट माइंड. ओके, जरा इंग्लिश असं तसं झालं, आय डोंट माइंड. ओके, बिकॉज आय नो ॲट मी काय आय मीन आय डोंट नीड टू प्रूव्ह टू एनीबडी एल्स. So that is the reason. It's simple living. See, simple living, I don't mind. तर असं सिम्पल थॉट्स जी असलेली मुलगी असेल तर तिच्याशी लग्न करायचं आहे, जिला हु इज ऑल्सो सिम्पल. सो अच्छा, समाजाबद्दल बोलायचं झालं तर समाजामध्ये जर लग्न झालीच नाही तर हे सगळं पुढे चालणार कसं आहे. अरे डिस्टिल्ड वॉटर आणायचं आहे पेशंटसाठी, पेशंटला घेऊन जायचं आहे, पेशंट जाणार कसा चालत. आता एवढे बघा, एवढ्या मुलींनी लग्न केलेले नाही आहेत, बिकॉज आय हॅव ब्राईड्स डेटा सिन्स आय एम अ गुरूम. सो फ्रॉम मॅट्रिमोनी साईट्स आय सी ब्राईड्स, अनमॅरिड ब्राईड्स 33, 34, 35, 33 प्लस झाले ना म्हणजे बहुतेक लग्न करणारच नाही आहेत, असंच ते दिसूनच येतं. तो पॅटर्न मी बघितलेला आहे, किती वर्षांपासून बघतोय. 32 प्लसच्या पुढे 32.5, 33कडे वय गेलं, ते प्रोफाईल्स जे असतात ना, ब्राईड प्रोफाईल्स, ते सगळे 36, 37, अनमॅरिड 38, ते तसेच फॉलो होत जातात. हे मी बघितलेलं
केलं आहे स्वतः. सो त्यानंतर म्हणजे अनमॅरिड, आणि त्यानंतर मग घरातला भाऊ असेल तो पण गेला लटकला, तो पण अनमॅरिड राहिला, आणि त्यानंतर मग हे पण अनमॅरिड, आणि तेवढेच समाजातील किती मुलं लग्न होऊ शकत होती तेवढे मुलंसुद्धा अनमॅरिड. हजारो प्रोफाईल आहेत, हजारो प्रोफाईल ऑन मॅट्रिमोनी साईट्स. काय काय एक एक क्वालिफिकेशन, LLB, LLM, MBA, और फिर क्या क्या है, B+MBA, बी, नंतर काय काय MFARM, PhD, PhD इन पर्टिक्युलर कुठल्या वेगवेगळ्या फील्डमध्ये. तर हे जे कॉर्पोरेटमध्ये फक्त काम 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 करत राहणं आहे ना, हे दिस इज नॉट द फ्युचर ऑफ लाईफ. अनफॉर्च्युनेटली हेच इतकं गोड वाटायला लागलं लोकांना की आपल्याला आता लाईफ पार्टनरच नको असं वाटू लागलेलं आहे. सो दिस इज ऑल टेरिबल थिंग दॅट इज हॅपनिंग, आणि हे सगळं मीडियाने केलेलं आहे. मीडियामध्ये ज्या प्रकारे काही गोष्टी प्रेझेंट केल्या जातात, मूव्हीजमध्ये ज्या प्रकारे किती गोष्टी प्रेझेंट केल्या जातात, तर हे जे काही जे चाललेलं आहे ना, द कॉर्पोरेट पीपल, जे ओनर्स जे आहेत ना, ते फक्त एम्प्लॉईज आहे ना, ते फक्त वापरून घेतात. रिवाइंड करून हे वाक्य ऐकू शकता, वापरून घेतात फक्त, आणि जे काय ते थोडंफार काय ते पैसे देतात, 1-1.5 लाख काय पगार देतात, हे घ्या धरा. तर तेच नुसतं जर तिथेच जर आणखीन अचीव करत राहिलं, तर जे खरंच जे आहे ना, आपण ह्या पृथ्वी तलावर ज्यासाठी आलेलो आहोत, की हायर एज्युकेशन घेतलं आपण, त्यानंतर मग आपण लग्न करणं, पुढची पिढी असणं, त्या पिढीला चांगलं एज्युकेशन देणं, तर ह्या समाजात, ह्या देशात, आपल्या हिंदू धर्मात ज्याला जिथे जे शब्द फिट करायचे असतात ते फिट करून बोलू शकता. मी सगळे शब्द इथे फिट करतो आहे इथे आपल्या देशाच्या रिलेटेड. आपला हिंदू धर्म वाढणे, देशाची प्रगती होणे कधी होणार? एज्युकेशन जेव्हा माझ्यासारख्या एज्युकेटेड व्यक्तीचे मुलगा किंवा मुलगी नेक्स्ट जनरेशन ह्या समाजात येणार, तर एक कॉन्ट्रीब्युशन होणार ना ह्या समाजात, एक चांगली व्यक्ती आली म्हणून. की ऑर ऑन द अदर साईड जे समाजात येत आहेत ना एवढे अनएज्युकेटेड, इलिटरेट, घर पण नाही आहेत, गरिबी आहे, त्यांची मुली त्यांचे येत आहेत. सी इट टेक्स जनरेशन. ऐसा नहीं होता है ऐसा बोल के की वी विल एज्युकेट पुअर. ते पुअर एज्युकेशन इट टेक्स डिकेड्स, कळलं. आणि जे एज्युकेटेड ऑलरेडी आहेत त्यांची जनरेशन पुढे न येणं ना, हे सगळी सिस्टीमवर भार आहे पुरा. हा देशासाठी भार आहे, फायनान्शियल भार आहे. गरीब लोक आहेत, अनएज्युकेटेड आहेत, हायजीनचं माहीत नाही आहे, काही न्यूट्रिशनचं काही माहीत नाही आहे. सो हे पॉप्युलेशन वाढत जाते हे देशाचं. नाव कम्पेअर इट ऑन अ ग्लोबल स्केल. देशाचं आपलं कसं तर हे चाललेलं आहे, असं जगात चाललेलं आहे तसं. पण इथे आपण कशाला असं मागे राहावं? वी हॅव अ रिच कल्चर. why are we getting why not me, why are people getting brainwashed by the corporates? Why are they like हे म्हणजे श्रेष्ठ, जॉब करत राहणं आणि पैसे कमवत राहणं श्रेष्ठ. सी, सो व्हॉट सिम्पल थिंग्स आय वॉज टेलिंग यू नो, आय डोंट डू अ जॉब, आय कॅन लिव्ह अ लाईफ टाईम गुड लाईफ टाईम विदाउट अ जॉब. आय हॅव माय नीड्स, आय हॅव माय सिम्पल नीड्स, गुड फूड, enough clothing, whatever it is. No need to buy new clothes for several years ahead. Those are not the things which are to be bought again and again. By not buying new clothes as well, it is like protecting the environment, right? कपडा म्हणजे झाडापासून बनतो, झाड प्रोटेक्ट होत आहेत. कितीतरी ग्लोबल वॉर्मिंग डायरेक्ट बोलू शकतो ना कितीतरी, कारण किती इलेक्ट्रिसिटी बनवली जाते किंवा वापरली जाते, हे ते वगैरे सगळं ते. सो दॅट इज गेटिंग अवॉइडेड. मी जे आहे ते आय यूज इट अँड आय हॅव गुड क्लोदिंग. किती 6-7 वर्षापूर्वी वगैरे पण विकत घेतलेले वगैरे. आय हॅव गुड क्लोदिंग. बाहेर घराच्या घालायचे वगैरे पण कपडे वगैरे. दिस अ गुड शर्ट विच आय वेअर इवन आउटसाइड. आय कॅन आयन इट, आय कॅन वेअर इट. आय डू नॉट वॉन्ट टू आयन. इट्स माय चॉईस. सो फ्लेक्झिबिलिटी ऑफ ऑप्शन्स. वी शुड नॉट लिव्ह अ लाईफ जस्ट टू मेक अदर्स हॅपी. समाजामध्ये दुसऱ्यांना खुश करायला कोणी नाही आहेत, इमर्जन्सीमध्ये ना कोणी नाही आहेत. आणि आज जे म्हणतायत ना की मला चांगला अजून बेटर नवरा अजून मिळाला असा म्हणून मी लग्न नाही करत, तर ओल्ड एजमध्ये ना कोणी येणार नाही आहे. ओके. सो द ब्राईड्स हू आर नॉट पिकिंग अप मॅरेज ॲज अन ऑप्शन, आणि जे म्हणत आहेत की नाही काही गरज नाही आहे, असं नाही आहे, कॉर्पोरेट, माय लाईफ, माय इंडिपेंडन्स, असं म्हणजे अचीवमेंट्स, म्हणजे टार्गेट्स. आय एम सेईंग दॅट इट्स फाईन अप टू द एज ऑफ 32. वाय नॉट? आय एम नॉट कम्प्लिटली अगेन्स्ट इट. गेटिंग एन एज्युकेशनल डिग्री, अ गुड एज्युकेशनल डिग्री बाय द एज ऑफ 22 or 23, 4 years graduation I'm talking about, and then say suppose a post graduation at the
age of 24 or 25, and then working for 6 years, 7 years, that is up to the age of 32, and then getting married, having good family, having kids, one or two, teaching the kid, cooking good nutritious food for the family, being loyal to the husband, taking care of the in-laws to some extent, and living a good life. That's it, right? The husband is taking care of the finances, the husband is providing safety when the wife is not going to work. That means she's at home, she's safe in all seasons. The mother-child bonding. And if these things are going in the wrong way, when की नाही जॉब करायचा हे, मुलंच नको, लग्नच नको, आणि हे सगळे जे काही विचार आहेत, जे किती ब्राईड्स बोलत आहेत, देन इज इट सो दॅट वी हॅव डिलीटेड द कन्सेप्ट ऑफ मदरहुड, पेरेंटहुड from human lives? Is it so? Is this the reason why humans took education? Why humans took higher education? Is this the purpose? Was this the purpose of taking higher education? That let's let's get educated. Let's just work as a servant for an organization called as a corporate, and let's mint money, right? 1 lakh, 1.5 lakh, or even more, and just not have kids and just live life independently. See, that I believe should be option number 2. Okay, means if marriage does not happen, then okay, then that is the option. Like in my case, like if I'm 42, I've spoken about it in the past as well. Jar 42, 43, 44, 45 maybe नाही झालं लग्न, तर ऑब्व्हियसली तर मग ॲक्सेप्ट करतो आहे मी. पण आधीपासून नाही मी हे म्हणून बसत आहे की लग्न करायचंच नाही, असं नाही मी म्हणत आहे आधीपासून. मी आय एम स्टील पॉझिटिव्ह, आय एम स्टील ऑप्टिमिस्टिक अबाउट इट. सो समाज पुढे जाणं हे गरजेचं आहे. सो मॅरेजचं इम्पॉर्टन्स मी सांगितलेलं आहे. ओल्ड एजमध्ये डॉक्टर्सची गरज लागते, हार्ट ब्रेन ह्या सगळ्या गोष्टींसाठी. बाकी पण कितीतरी, किडनी, लिव्हर, न्यूरोपॅथी, पायात बोटं टोचतात ते ओल्ड एजमध्ये वगैरे, डायबेटीसने मध्ये वगैरे. आता कोण हे पण सांगेल मला की तू तर एवढं सांगत असतो सगळ्यांना की म्हणजे आता प्रिव्हियस व्हिडिओ वगैरे पण जो बनवला किंवा किती शॉर्ट्स बनवत असतो की तेलापासून दूर राहा, ट्रायग्लिसराईड्स हे ते सगळं कंट्रोलमध्ये ठेवा, आणि सगळं सॉल्ट कंट्रोलमध्ये ठेवा. सो त्यामध्ये काय आहे, ते तर काय, तर मग हे सगळं करणार ना मग सगळं. हे बघा, सगळेच्या सगळे हे काय फॉलो नाही करत. किती सांगून तरी कितीतरी लोक जे आहेत ते फॉलो नाही करत, अनफॉर्च्युनेटली. दुसरी गोष्ट, केलं सगळ्यांनी फॉलो तरी पण एक पर्टिक्युलर एज आहे. नो बडी हॅज कम हिअर टू बी इमॉर्टल, टू रिमेन इम्पॉर्टल, राईट? तर ॲव्हरेज एज जर मुंबईमधलं जरी बघितलं, लेट्स टॉक, आय एम टॉकिंग फ्रॉम मुंबई पॉईंट ऑफ व्ह्यू. द रिचेस्ट पीपल, दे हॅव लिव्ड विद इन द एज ब्रॅकेट ऑफ 80 to 86.5 हे दिसतंय. काही कोण मेल युजली मला 80 to 86 वगैरे असे दिसलेले आहे रिचेस्ट. ओके, आय मीन ओनर्स ऑफ बिग कॉर्पोरेट्स अँड ऑल. डेटा इज अवेलेबल ऑनलाईन, यू कॅन नो इट, यू कॅन चेक इट. ओके, सो ते एज जे आहे 80 to 86 वगैरे आहे. तर ह्याला कोण क्रॉस करणार आहे? जर करणार तर करणार, ठीक आहे, दॅट इज व्हेरी गुड. इवन आय वुड लव्ह टू लिव्ह अप टू 100 अँड बियॉन्ड. ते वाटतं असं मला किती वेळा. बट देर इज गोइंग टू बी अ टाईम, राईट, वेन इज 100ला येईल, तो 102ला येईल, 80ला येईल, 70ला येईल, 75ला येईल. कधी ना कधी तर ब्रेन रिलेटेड, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम येणारच ना. नो बडी इज इमॉर्टल, राईट? सो तेव्हा जे काय आहे ना, तर तेव्हा कोण असणार आहे? ॲटलीस्ट फॉर सम पीपल, आय एम नॉट सेईंग फॉर ऑल. इफ एव्हरी वन इज गोइंग टू रिमेन अनमॅरिड, and I mean so many, which is I'm not saying everyone, but most of the people, so many, like जपानमध्ये बघा ना काय होतं आहे. आयसोलेशन, लोनली पीपल, एकटं घर, दे आर नोन एज सिंगल हाऊसहोल्ड्स. एकच व्यक्ती त्या घरात, कोणीच नाही काळजी घ्यायला त्या व्यक्तीची. एकटे पडलेले आहेत नुसते. डॉक्टरकडे घेऊन जायला कोण नाही, डॉक्टरला बोलवायला किती डिफिकल्ट आहे, दरवाजा उघडणं. इवन लुक फ्रॉम द सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू, एकटी व्यक्ती, एनर्जी कमी होत चाललेली आहे, आणि ओनली मनी डज नॉट हेल्प इन लाईफ.
Only money does not help in life. So the brides who are thinking, okay, they will get physical safety as well when they will be 60-70 age old, आणि फायनान्सने ते काही कंट्रोल करू शकतात, तर ते नाही आहे. दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प. द रोड इज गोइंग टू बी रिअली डिफिकल्ट. अँड त्यामुळे समाजात असं झालेलं आहे की आज जबाबदारी म्हणून किती ब्राईड्स आहेत त्या ॲक्सेप्ट करायलाच नाही आहे तयार. ही घर म्हणून एक जबाबदारी आहे. न्यू बॉर्न किड, आणि त्यानंतर पुढचे किती वर्ष कशाला, त्या पुढे सुद्धा त्या लहान मुलाला काय फूड डिलिव्हरी ॲपवरचं ते तेलकट काय किंवा तसं नाही भरवू शकत. अनफॉर्च्युनेटली पीपल आर फीडिंग इट. कोणाला ज्यांना मुलं आहेत, दे आर सो मेनी ऑफ देम, दो नॉट ऑल बट सो मेनी ऑफ देम, दे आर फीडिंग ऑल दोज काइंड ऑफ स्टफ, किंवा रेडीमेड अशा काही गोष्टी ज्याच्यामध्ये शुगर आहे. that can cause diabetes at a younger age to kids at an early age of 10-12 onwards. What is it? What is happening in the society? All these things need to improve. आणि हे लग्न करणं, ही जी संस्था आहे, लग्न करणं आणि ते नीट निभवणं, लॉट ऑफ एफर्ट्स आर रिक्वायर्ड ॲज आय सेड. त्यामुळे मी कोण ब्राईड्सना हो वगैरे किंवा म्हणालो नाही आहे. कोण असेही मिळालेले आहेत की त्यांना नोकरी करायची आहे, 10 तास 11 तास बाहेर जायचं आहे. कारण आधीसारख्या नोकऱ्या आता राहिलेल्या नाही आहेत. फिमेल्स 9 तास तरी ॲटलिस्ट कॉर्पोरेट्समध्ये कामाला थांबवतात. मेल 10 आवर्स प्लस ट्रॅव्हलिंग टाईम. टोटली हातात नंतर काहीच नाही राहत आहे. त्यानंतर फॅमिली लाईफ काही जगायला. आय वॉन्ट टू लिव्ह अ गुड रिअल फॅमिली लाईफ. दॅट इज वॉट आय एम वेटिंग फॉर. आणि दुसरी गोष्ट, मी जसं आधी म्हणालेलो आहे, देर इज रिस्क सेंडिंग माय लाईफ पार्टनर टू अ जॉब प्लेस. समाजात लोकं चांगली नाही आहेत, मेल चांगली नाही आहेत, ह्याची त्याची लग्न तोडायला वगैरे बसलेली आहेत, मॅरिड लोकांच्या मागे धावायला पडलेली आहेत. ओनली फ्रेंडशिप इज अ डिफरंट थिंग, बट त्या पलीकडे, बिकॉज वी हॅव बीन सीइंग कॉर्पोरेट्समध्ये किती लग्न जी आहेत ती सुद्धा ब्रेक झालेली आहेत, दिसत आहेत समाजातली. कॉर्पोरेट टुगेदरनेस ऑफ ऑपोजिट जेंडर पीपल, बोथ आर मॅरिड अँड देन they want to marry by divorcing their respective spouses within very few years of marriage, of their own marriage. This has been happening. Stories येत आहेत ह्या सगळ्या ऐकू. So I do believe it is not safe to for me. दुसऱ्यांनी पाठवा तर तुम्हाला काय, तुमची चॉईस आहे, इट्स युअर चॉईस. फॉर मी इट इज नॉट रिक्वायर्ड दॅट एक्स्ट्रा इन्कम. सेफ्टी इज प्रायमरी. दॅट इज वॉट आय बिलीव्ह. लग्न केलेलं आहे की लाईफ पार्टनर सोबत राहावी, दोघांनी मिळून घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण कराव्या. परंतु ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे नाही, दिस नाही आमचं इंडिपेंडन्स हे ते वगैरे. इव्हेंच्युअली वी आर गोईंग इन टू अ फेज व्हेर इन सच लोनलीनेस, आयसोलेशन, नो वन टू केअर ॲट ओल्ड एज. कोण म्हणजे कसं डॉक्टरकडे जायचं आहे वगैरे, कसं हाव इज इट पॉसिबल फॉर अ सिंगल पर्सन? ब्रेन स्ट्रोक झालेला आहे, हार्ट अटॅक आलेला आहे. तुम्ही कुठल्या AI मॉडेलबरोबर डिस्कस करून बघा की अ पर्सन गेट्स हार्ट अटॅक, अ पर्सन गेट्स हे, पर्सन इज अनमॅरिड ॲट द एज ऑफ 70-65. बोला सांगा. ओनली टेक्नॉलॉजी कॅनॉट हेल्प. रोबो घेऊन जाणार डॉक्टरकडे आणि काहीतरी थिंग्स विच हॅव नॉट कम इन टू रियालिटी दॅट मच. किंवा असं पण कोणतरी काही बोलेल, रोबोज कॅनॉट फिल फॉर्म्स, रोबोज कॅनॉट टेक डिसिजन्स की हो हे काय करायचं आहे की नाही. डॉक्टर सपोज काहीतरी सांगेल की काहीतरी स्ट्रोक आलेला आहे किंवा काय ब्रेनच्या रिलेटेड काय ऑपरेशन करायचं, ते सोबत जे असतात घरातले ते डिसाईड करतात करायचं आहे नाही करायचं आहे, ह्या एजमध्ये जमेल नाही जमेल. दुसरी गोष्ट, पेशंटच्या शरीरात कुठे इम्प्लांट असेल, पेशंट बोलायच्या, स्वतः जी ओल्ड एज व्यक्ती असते ती बोलायच्या अवस्थेत नसते. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, आय एम पुटिंग इट इन फ्रंट ऑफ द सोसायटी. से सपोज देर इज एन इम्प्लांट
दॅट इज अ स्टील ऑर अ मेटल, स्टील नाही म्हणत, प्लॅटिनम असते, मेटल प्लेट इन किंवा in one hand or in a leg or in some particular part of the body of a human being of that particular person who is 65 plus 70 plus, उसका कोई नहीं है, समझो, वाइफ नहीं है, कोई नहीं है। वो खुद उसकी लाइफ में कभी तो वो इम्प्लांट हो गया है, वो गया आहे अभी डॉक्टर के पास, अभी वो डॉक्टरने बोला आहे MRI कर दो, MRI झाला, तो विसरून गेला आहे त्याच्या बॉडीमध्ये प्लांट आहे। आय होप एव्हरी वन नोज की MRIसाठी बॉडीमध्ये इम्प्लांट वगैरे चालत नाही, हाऊ हॅझार्डस इट कॅन बी। कोण सांगणार हे सगळं, कोण सांगतं बाजूने? त्या पेशंटसोबत जे असतं ना, कोण पण, तो मुलगा असेल, त्या मुलगी असेल, त्या व्यक्तीची, त्या वाईफ असेल किंवा लेडी असेल तर त्या व्यक्तीचा स्पाऊस म्हणजे हजबंड असेल, ते सांगणार। दोज आर द पीपल हू नो दॅट पेशंट, दोज आर द पीपल हू विल ब्रिंग फूड फॉर दॅट पेशंट, दोज आर द पीपल हू विल टेक डिसिजन्स। कॅन वन इमॅजिन? स्वतःची केस घेऊन सांगतो ना, लग्न तर करायला कोण मागत नाही आहे समाजात, ब्राईड्स मिळत नाही आहेत मला, म्हणजे एक ब्राईड मिळत नाही आहे, बाकीच्यांना मुलांना पण ब्राईड मिळत नाही आहेत। ओल्ड एजमध्ये इमॅजिन करा, स्वतःवर घेऊन सांगायचं, समाजाला सगळं चांगलं नीट समजायला। ॲट द एज ऑफ 70 इमॅजिन करो, आय हॅव गॉट अ हार्ट अटॅक और आय हॅव गॉट अ ब्रेन स्ट्रोक। ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर काय होतं? बॅलन्स ऑफ बॅलन्स होतं, व्यक्ती उभा पण नाही राहू शकत, काय कळत पण नाही। आता ह्या एज, त्या 70च्या एजमध्ये नो वाईफ नो चाइल्ड, मी स्वतः चालत काय, मी कार्डियक डॉक्टरकडे जायचं, डॉक्टर मला वाटतं मला स्ट्रोक आला आहे म्हणून, डॉक्टर चला आपण आता त्या ब्रेनचा MRI करून बघूया, आणि मी चालणार असा, आणि दुसरीकडे तो काही डॉक्टरच्या त्याच ठिकाणी थोडी असतो MRI दुसऱ्या क्लिनिकमध्ये असतो। चला मग मी चालतोय रस्त्यातून आणि मी असा हे मी बघितलं आहे समाजात, मी न्यूरोलॉजिस्टकडे बघितलं आहे, माणूस एकटा असा लडबडत असा बिचारा एकटा येतोय डॉक्टरकडे कसं तरी, विच इज डिस्गस्टिंग। मे बी त्याचं कोणीच नव्हतं असेल, नो वाईफ नो फॅमिली किंवा काय माहीत नाही, हे बघितलेलं नाही मी। अँड दॅट टू नॉट, मी माहीत नाही फायनान्शियली कसा होता तो माणूस वगैरे काय, आय हॅव सीन, बट असं म्हणजे दारू पियाल्यासारखं असं वगैरे, दारू नसते पियालेली, ब्रेनचा पूरा कंट्रोल केलेला असतो, स्ट्रोक झालेला असतो, बॅलन्स गेलेला असतो, स्पीच बोलायला होत नसतं, स्लरी झालेली असते स्पीच, सांगणार काय समोरच्याला? त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे ना, हे त्या किमतीवर चाललेलं आहे। आज नो, वी वॉन्ट टू, वी हॅव अ इंडिपेंडन्स, वी वॉन्ट टू अचीव पोझिशन, वी लाईक नो, दिस मॅरेज अँड ऑल, दिस इज ऑल गार्बेज, लाईक काइंड ऑफ ही सगळी ही जे काही चाललेलं आहे ना समाजामध्ये, दिस इज अ टेरिबल थिंग. And it is not just a terrible thing for human beings, individuals, just like the example I gave you. It is also bad for the society, it is also bad for the country, it is also bad for so many professions. It is happening, it's been happening in Japan. If there are no kids, no children, no schools, no school teachers, no school buses, no notebooks, no people to make those notebooks, no businesses to make notebooks, no businesses to sell those notebooks, no businesses to create pens, no businesses to make those uniforms, no businesses to anything related to the next generation people. आता हे कोण म्हणेल की नाही हे तर हे करतोय, आता तर तू बोलतच असे ह्या व्हिडिओमध्ये मागे की हां मग हे ग्लोबल वॉर्मिंग वाचवतं ना, मग हे कमी करतं. इट डज नॉट वर्क दिस वे. ओके, ग्लोबल हे वगैरे करायचं आहे ना, तर जे अनएज्युकेटेड पुअर लोक आहेत ना त्यांचं पॉप्युलेशन खाली येणं गरजेचं आहे, आणि एज्युकेटेड जे आहेत ना त्यांचं पॉप्युलेशन वर व्हायचं गरजेचं आहे. आणि हिअर व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट इज फ्रॉम द एज्युकेटेड पॉईंट ऑफ व्ह्यू. जे लोक जे आहेत, जे माझ्यासारखे एज्युकेटेड आहेत किंवा BCom, BA, BMS, MBA, BPharm, हे जे क्वालिफाईड आहे, LLB, LLM, PhD, फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू आय एम टॉकिंग, हायली एज्युकेटेड पीपल. तर हे सगळं तेवढं गरजेचं आहे. तर डॉक्टरकडे कसं काय, हाऊ इज इट पॉसिबल? कधी लंग्सचा काही प्रॉब्लेम झाला, कधी कुठल्या दुसऱ्या बॉडी ऑर्गनचा काही प्रॉब्लेम झाला, कुठल्या डॉक्टरला कुठे कॉन्टॅक्ट करायचं आहे, कसं करायचं आहे, ते कसं करणार? अपार्ट फ्रॉम धिस, व्हॉट अबाउट द मेडिसिन्स ज्या थिनर्स घ्याव्या लागतात त्या, जसं की हे काय ॲपिक्साबॅन इज अ ब्लड थिनर,
आणि दुसरी ॲस्पिरिन असते 75 mg वगैरे असते ती. तर ह्या सगळ्या असतात ना, त्याच्यामध्ये पण ना कॉशन असते. त्या ज्या असतात ना ॲपिक्सॅबॅन वगैरे किंवा वारफॅरिन, मला माहीत नाही इंडियामध्ये चालते की नाही, बट बाहेर वारफॅरिन किंवा असं टाईपचं ऐकलेलं आहे. ॲपिक्सॅबॅन इज अवेलेबल इन इंडिया विच इज गिवन बाय डॉक्टर्स. तर ती जी आहे ना, द बॉडी कॅन हँडल इट ओनली वेन द ब्लड प्रेशर इज ओनली समवेअर अराउंड 140. जर तुम्ही 170 वगैरे तेव्हा असतं त्याच्या अराउंड जर दिली ना, ते आणखीन ब्रेन स्ट्रोक आणखीन फाटून टाकू शकतं. आपल्या आर्टरीज वगैरेच्या नसा असतात ना आपल्या, ब्लड वगैरे हॅमरेज करून टाकू शकतं, विच कॅन इव्हेंच्युअली लीड टू डेथ. त्याचा अर्थ काय असतो की घरात सगळ्यांना सुद्धा ही माहिती सांगतोय, तुम्ही तुमच्या MD डॉक्टरला विचारून कन्फर्म करा की अशा टाईपचे जेव्हा ब्लड थिनर्स आहेत जसे की ॲपिक्सॅबॅन, तर ते BPला पहिलं खाली आणणं आहे. BPच्या वेगळ्या गोळ्या ज्या असतात तशा, जशा की निकार्डिया रिटा 10 किंवा बिसो किंवा बिसोटी किंवा ओनली टी म्हणजे टेल्मा 40 किंवा अशा ज्या कुठल्या असतात, त्याने पहिलं BP जे आहे ते पहिलं 170 180 190 200 तिकडचं असतं ते 140 वगैरे त्या लेवलला वगैरे आणणं असतं, आणि त्यानंतर मग त्या लेवलला वगैरे. तर त्यासाठी BP मशीन वगैरे घरात ठेवणं असतं. हे सगळे जे यंग लोक आहेत 35-40 वर्षाचे त्यांनासुद्धा सांगतो. कधी काय झालं काय कळणारच नाही रिगार्डिंग युअर सिनियर सिटीजन ॲट होम. सो यू नीड टू हॅव BP मशीन्स ॲट होम. आणि त्यानंतर ज्या आता तर अशा BP मशीन्स आहेत ज्या स्वतः व्यक्तीसुद्धा म्हणजे सिनियर सिटीजनसुद्धा स्वतःच्या हातावर लावून मेजर करू शकतात BP. तर तशा मशीन्स असणं ज्याच्यावरून स्वतःला कळेल की BP जर 170 180 वगैरे आहे, 190 आहे, तर त्या वेळेपुरतं ती ब्लड थिनर आहे ती अवॉइड करायला हवी का, ते डॉक्टरांकडून सल्ले घ्या. काय ते माझ्या मते करायला हवी तेव्हा पुरती. आणि नंतर मग थोड्या वेळानंतर जेव्हा 140 वगैरे येईल 1 तासाने 1.5 तासाने वगैरे, तेव्हा मग ती ब्लड थिनर घ्यावी. ब्लड थिनर ऑल्सो हॅव अ रोल अँटी कोॲग्युलंट या कॅटेगरीमध्ये येते. जशी की मी ॲपिक्सॅबॅन म्हणालो, म्हणजे क्लॉटिंग फॉर्म करण्यापासून थांबवते. आणि क्लॉटिंग फॉर्म करण्यापासून थांबवणं हे पण गरजेचंच असतं. पण त्या क्षणाला म्हणजे आदल्या दिवशी खाल्लेली आहे, पण 2 वेळा खाल्ले आहेत समजा अँटी कोॲग्युलंट, पण आता ह्या क्षणी नेक्स्ट दिवशी सपोज तिकडे जर प्रेशर जर 180 190 वगैरे गेलेलं आहे, तर तशा वेळेला हे अँटीकोॲग्युलंट देणं वगैरे इट कॅन बी रिव्हर्स डेंजरस फेटल. तर ते सगळं हे जे MD डॉक्टरांकडून काय ते प्रॉपर काय ते ज्ञान घ्या. ओके. तर हे पण एक सल्ले दिले. तर हे सगळं कोण करणार? एक समजा आता माझ्याबद्दल मी सांगतो ना, मी जर 70 वर्षाचा आहे आणि जेव्हा हे सगळं कोण करणार माझ्यासाठी? लग्न करण्याला तर कोण नोबडी इज अवेलेबल. I do not find anyone serious. I mean, I have found people who are serious. They were just like very few. हाताच्या बोटावर मोजण्यासारखे. आणि there were some reasons because I need to make it clear, right? की there were people who were like good people. कधी पण ते असं असतं ना, मुलगीच तयार आहे लग्नासाठी, तर वडीलच मध्ये नायरी लावून बसायला. वडील खुश आहेत की हा समोरचा ग्रूम चांगला आहे म्हणून, तर मुलीलाच नको आहे. असे आहेत ना कारणं. किंवा आणखीन काय काय वेगवेगळे, कोणतरी मध्येच येतं आहे टांग अडवायला असं. सो ही सगळी कारणं आहेत. सो दे वॉज गुड प्रोफाईल. आय एम नॉट सेइंग इट एव्हरी वन इज बॅड, लाईक आय एम नॉट प्रेझेंटिंग इट दॅट वे ॲट ऑल. आय हॅव मेड गुड प्रोफाईल्स ॲज वेल. दोज वर व्हेरी गुड ह्युमन बिंग्स, गुड ब्राईड्स. फोनवर आय हॅव नेव्हर मेट एनी वन, ओनली ऑन द फोन. तर चांगलं आहे ते ॲप्रिशिएट करावं लागतं. पण हे जे बाकी जे 95-98% जे समाजात जे चाललेलं आहे, करायचं कसं लग्न? अवेलेबलच नाही ब्राईड्स, तर करायचं काय? इवन ग्रूम्स हॅव बीन स्पीकिंग, लग्नच नाही करायचं आहे, कंटाळले आहेत. नाही इट्स सो डिफिकल्ट टू हँडल, नाही अजून एक व्यक्ती वगैरे असं काही नाही. करणार काय आहात तुम्ही ओल्ड एजमध्ये? मी रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या वगैरे असताना बघितलेले आहे, कोण 2 मुलं डिस्कस करतायत. नो, शादी कौन करेगा? बाप रे, एक इंसान को हैंडल करने का मतलब बाप रे, और एक इंसान इतना प्रायव्हसी जाएगा, ये जाएगा, इंडिपेंडन्स जाएगा, ये अरे वापरली ना एवढी प्रायव्हसी अजूनपर्यंत, एवढी वर्ष तर चाललेली आहे आयुष्यातली. सो बिकॉज ॲट सम स्टेज पीपल रिक्वायर पीपल. A human being requires another human being, no matter what we say. Okay, even like I'm confident I can live a good life without loneliness, just the way how I've been living now. I have 24,000 subscribers, 3 channels. I create videos, I speak to the world. लोकांना माझे व्ह्युअर्सना, सबस्क्रायबर्सना माझे शॉर्ट्स आवडतात, लाईक्स एवढे येत आहेत भरभरून.
So I've engaged myself in good activity for the society, creating good content for the society. But and this can continue to go on, right? 40, 50, maybe beyond. But then there will be like emergencies, right? तभी क्या होएगा, तभी क्या होगा? And this question is not about me. It's basic fear, kind of, right? It comes into the category of fear. अभी कोई ये नहीं बोलना कि नहीं नहीं फियर नहीं, कुछ में डर के आगे जीत है काहीतरी वगैरे असे वगैरे काही. There is going to be a time, right? As I said, nobody is immortal. There is going to be a time when emergencies are going to hit. डॉक्टरकडे म्हणजे डेंटिस्टकडे जायचं, किती गोष्टी. आणि नुसत्या एवढ्याच नाही, घरातमध्ये पण वेन यू आर अलोन, अँटी सोशल एलिमेंट्स समाजाचे लक्ष असतं, हा एकटा आहे, हा असं आहे तसं आहे वगैरे. सो दीज आर द थिंग्स दॅट पीपल, समाज जे आहे, यंगर जनरेशन जे आहे त्यांनासुद्धा हेच मेसेज देतो. गेट मॅरिड ऑन टाईम, प्रॉपर बघा, स्वतःच्या गोत्रात लग्न न करता, डू नॉट मॅरी इन युअर ओन गोत्रा. हल्ली तर काही चाललं आहे, लोकांना माहीत पण नाही स्वतःची गोत्रं काय आहेत ती. दुसऱ्या गोत्रात लग्न करा, स्वतःच्या सेम नाडी नसलेल्या ब्राईड प्रोफाईल किंवा ग्रूम प्रोफाईलशी लग्न करा. आणि द सायकल शुड कंटिन्यू. दॅट इज वॉट आय वुड से फॉर द सोसायटी, बिकॉज दॅट इज गुड फॉर द कंट्री ॲज वेल ॲज इट इज गुड फॉर इंडिव्हिज्युअल ॲज वेल. कारण हे जे चाललेलं जे आहे ना, हे शॉर्ट टर्म आहे. हे जी डी पी ग्रोथ बहुत अच्छा चल रहा है. हाँ, आणि दिस, लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर टू यू दिस व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. हे जे सिनॅरिओ जे आहे ना, तो खूप फर्टाईल आहे सिनॅरिओ फॉर कॉर्पोरेट्स. द डार्क साईड, द रियालिटी. कॉर्पोरेट्सना हे चांगलं आहे, इंडिव्हिज्युअल्स लग्न नाही करत आहेत, मुली लग्न नाही करत आहेत, वा वा वा. ते फक्त फोकस ऑन आपला आउटपुट आणखीन चांगला, तिथे जॉब प्लेसला आणखीन बेटर आणखीन आणखीन नवीन शिकणे, हे करणे ते करणे. व्हॉट दे आर गिविंग? ते 1 लाख 1.5 लाख पगार, त्यासाठी एम्प्लॉईज आर गेटिंग हॅपी. यंगर जनरेशन, हे 30-35 वर्षाचे मुलं मुली खुश होत आहेत. काय देत आहेत ते? जेव्हा ते 1.5 लाख पगार घेत आहेत तेव्हा ते त्या व्यक्तीकडून भरपूर कितीतरी लाखो रुपयांचं ते लोक प्रॉफिट काढून घेत आहेत आणि थोडंसं आपलं 1-1.5 लाख काहीतरी देत आहेत ते त्यांना, जे त्यांना खुशी खूप म्हणजे वाटते की आम्ही अजून काहीतरी करणार. आणि हे म्हणजेच आयुष्य. तर हे म्हणजे आयुष्य नाही आहे. हे म्हणजे आयुष्य, हे ॲक्च्युली ते लोक प्रमोट करत आहेत की असंच जगा तर हे बेटरच आहे, असं काइंड ऑफ इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच. आणि फायरिंग ॲट जॉब प्लेस एनिवे, ते तर आहेच ना, टॉर्चर करणे हे. आणि त्यानंतर मग परत दुसरीकडे जाणं, परत मग दुसरीकडे. बट अनफॉर्च्युनेटली ह्युमन बिंग्स आर लुझिंग द्या ओन व्हॅल्यू. ह्युमन बिंग्स आर नॉट मेड फॉर अ रिच मॅन हु इज ओनिंग अ कॉर्पोरेट आणि त्याच्यासाठी प्रॉफिट जनरेट करणारे काहीतरी एक सर्वंट्स. Unfortunately, people are happy to be that, to be servants of organizations, of corporate private companies. आणि ते म्हणजेच आपलं काय मोठं अचीवमेंट आहे. आणि मग वेगवेगळ्या सोशल मीडिया त्याच्यावर एकदम असे काय एकदम फोटो घालायचे, हे काय माझं हे स्टेटस काय, हे ते काय वगैरे. दिस इज ऑल टेम्पररी. द लॉंग टर्म थिंग, लाईफ इज पेनफुल. लाईफ इज नॉट इझी. रेडीमेड फूड वगैरे हे वगैरे करून नुसतं, इट इज़ नॉट गोइंग टू हेल्प इन द लॉन्ग रन. चलो बटाटा वडा खा लिया, चलो अभी ये खा लिया, मेदूवडा खा लिया, आता चला बर्गर खाल्ला, विल एन्जॉय पिझ्झा काहीतरी वगैरे. हे दिस इज, चल निघून गेली वेळ. सो दिस नॉट गोइंग टू बी हेल्पफुल इन द लॉन्ग रन. In the end, it is loneliness, and nobody is going to come to help during that loneliness. कॉर्पोरेट्स वगैरे आहेत, ते त्यांचा प्रॉफिट घेऊन ते त्यांच्या स्वतःच्या मुलामुलींची लग्न करवून देऊन, अब्जो कोटींची लग्न करवून देऊन, एक लग्नासाठी कितीतरी कोटी खर्च करवून दे आर गोइंग टू लिव्ह द्या लाईफ. बट इथे समाजामध्ये आता किती लोक आहेत, ते मुलीसुद्धा आहेत, दे कॅन जस्ट इन्व्हेस्ट प्रॉपरली अँड दे कॅन लिव्ह अ गुड लाईफ.
32पर्यंत जे काही कमवलं 25 किती मुली आहेत ज्यांचे 25 30-35 30-35 एज ग्रुपमध्ये वगैरे किंवा 30-32मध्ये 1 लाख 1.5 लाख 1.5-2 लाख पगार वगैरे आहेत. अजूनपर्यंत जे काही कमवून आहे दे कॅन इन्व्हेस्ट वेल गव्हर्नमेंट्समध्ये वगैरे अँड दे कॅन इवन द हजबंड इज मॅरेज अँड देन हजबंड इज टेकिंग केअर ऑफ द रेस्ट ऑफ द फायनान्सेस. गुड लाईफ जगणं पॉसिबल आहे, पण ते नाही आहे, कोणी करायला तयार नाही आहे. ते रेअर, व्हेरी रेअर. कितीतरी आहेत ना, मी आधी बोललेलो आहे. देर आर ॲक्ट्रेसेस दोज हॅव वर्कड इन मूवीज. आफ्टर मॅरेज दे हॅव स्टॉप्ड वर्किंग. दे हॅव कॉन्सन्ट्रेटेड ऑन देअर किड. दे हॅव कॉन्सन्ट्रेटेड ऑन देअर husband and family. They have lived a good life. They don't run behind all these there's a money factor. Smart work. अख्खा आयुष्य जर मनी करायचं आहे तर तशी आहेत लोक ॲक्टिंग करणारे किंवा काय. मनी लग्न नको आहे, पार्टनर लाईफ पार्टनर नको आहे, काय नको आहे, मूल नको आहे, काय नको आहे. पृथ्वी तलावर यासाठी नाही आलो आहेत आपण. सो तेच आहे समाजासाठी मेसेज की लग्न करणे, ते पण लो कॉस्ट मॅरेजेस. टोटली नो टू प्री वेडिंग शूट्स. 100% नो टू प्री वेडिंग शूट्स and all any kind of such. I completely keep it in the garbage category, pre-wedding shoot and all that. This is not a part of our culture. I just dislike it. And then marriages, very low cost marriages, if possible registered marriage. आणि ते जे आपले हे असतात ते काय 7 फेरे वगैरे ते तेवढं करणं फक्त. आणि ते पण मिनिमम लोक बोलवून वगैरे. काय कसला शो ऑफ वगैरे कशाची गरज नाही आहे. लिव्ह युअर ओन लाईफ. लिव्ह युअर ओन लाईफ. डोंट केअर अबाउट वॉट फ्रेंड सर्कल्स किंवा कोण काय बोलतं ते. कोणी नाही आहेत काय एक्स्ट्रीम इमर्जन्सीमध्ये. त्यामुळे शो ऑफ करायची काहीच गरज नाही आहे कोणाला. जस्ट कीप द मनी टू युअर सेल्फ. जस्ट ईट गुड फूड. आयुर्वेदिक डॉक्टर्सना कन्सल्ट करा. बघा स्वतःसाठी ते पैसे ठेवा. ब्राह्मी, जटामानसी, नंतर बाकी ॲलोपॅथिक डॉक्टरकडून कॅल्शियम इंटेक्स, बाकी व्हायटॅमिन ए चे कॅप्सूल्स वगैरे असतात ते इंटेक, B12चा इंटेक, हे सगळं करणं. झिंक, मॅग्नेशियम, ह्या सगळ्यासाठी पैसा ठेवा ना स्वतःसाठी, स्वतःच्या लाईफ पार्टनरसाठी आणि स्वतःच्या नेक्स्ट जनरेशनसाठी. ह्या तर फक्त थोड्याशाच मी काही गोष्टी बोललो. अशा तर किती काय आहेत. पेनसाठी असतं, लाक्षादी गुगुळ असतं, ऑइल्स असतात चांगली, महानारायण तेल, चंदनबाला लाक्षादी तेल, क्षीरबाला तेल, आणखीन कितीतरी. सो हे मी जसं सांगतो ना, सिम्पल क्लोदिंग, आय डोंट केअर. ऑल दोज थिंग्स डू मॅटर लॉट फॉर मी. हे सगळं आयुर्वेदिक किंवा बाकी काही जे काही लाईफ सप्लिमेंट्स असतात ना, गुड अलोवेरा जेल घरात ठेवणं, गुड कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल फॉर मसाज ऑफ सिनियर सिटिझन्स, डोक्यावर घालायला वगैरे. तर हे सगळं आहे ना, देअर द मनी शुड बी स्पेंड फॉर ऑल दीज काइंड ऑफ थिंग्स, नॉट ऑन सच गार्बेज काइंड ऑफ थिंग्स लाईक शो ऑफ फॉर अदर्स or even हम इधर गए फॉरेन टूर हे ते. टुडे ॲट द क्लिक ऑफ अ बटन, इफ यू हॅव 150 Mbps इंटरनेट ॲट होम, one does not need to go anywhere. One does not need to visit Europe. One does not need to visit USA. काहीच नाही. घरात एक AC, इथे वर एक AC आहे नवीन माझ्या समोर, TV आहे, घरात 150 Mbpsची इंटरनेट आहे, हातात चांगले जबरदस्त फोन्स आहेत. व्हॉट डज अ पर्सन रिक्वायर? हवं ते स्वित्झर्लंड बघा, कंटाळलो मी बघून स्वतः. आय रिपीट, I am telling it in front of the world. And now I am bored of seeing Switzerland, इटली, कोमो लेक इटलीचा, प्लिटविस लेक ऑफ क्रोएशिया, कुठले जगातले बाहेर दुसरीकडचे, बॅन्फ नॅशनल पार्क, येलोस्टोन नॅशनल पार्क, USA, कॅनडा, अरे जस्ट नेम इट. आय हॅव सीन इट ऑल, ऑलमोस्ट ऑल. राजा अम्पट आयलंड्स समवेअर इंडोनेशिया क्या किधर तो ना उधर, जस्ट नेम इट. सो मेनी प्लेसेस इन इंडिया. फिजिकल ट्रॅव्हल इंडियामध्ये तर भरपूर केलेलं मी. आणि बाहेरचं ट्रॅव्हल, दिस इज कॉल्ड एज डिजिटल एक्सप्लोरेशन. सेव मनी फॉर योर सेल्फ, लिव गुड लाइफ. घर पे बैठो आराम से, रॉयल ये खरीदो घर पे अपने, क्या इफ इट इज़ पॉसिबल, फाइनेंशियली पॉसिबल, एयर फ्रायर.
मेरे पास खुद के पास नहीं है, खरीदना है. गोइंग टू बाई इट एनी टाइम. एयर फ्रायर खरीदो, अच्छा हेल्दी रेसिपीज़ बनाओ, खाओ, live a good life. Okay, so wishing you all a very happy new year. Today is 31st December 2025 and tomorrow is 1st January 2026. So wishing you a year which is full of positivity and a life which will give you a lot of success. So this is a year in which please try to do a lot of improvements with respect to health, such as avoiding oily foods, avoiding sodium based packaged foods, and spread the message to all. Take care, see you in the next video.